ठरलं तर मग या मालिकेचा 18 फेब्रुवारीचा भाग प्रेक्षकांनो जरा लेटच आलाय, पण लेट आला असला तरी भाग एकदम थेट आहे. काय काय घडामोडी घडल्यात आणि अनेक उलगडे झालीत. प्रियाच्या एका मोबाईलमुळे अनेक सत्य समोर आलीत. इकडे 18 फेब्रुवारीच्या भागामध्ये अस्मिता उदास आहे. उदास अस्मिताला सगळे घरचे समजवत आहेत की थोडं खाऊन घे, बाळासाठी ते चांगलं आहे. अस्मिता सांगते, नाही, मी खरं सांगू तर मला तोच प्रसंग आठवतोय. तोंडावरती माझ्या उशी दाबून ज्या वेळेला ती बाई उभी होती, मला सगळं सगळं आठवतंय. असं म्हणत असताना अस्मिता खूपच उदास आहे आणि त्यावरती प्रताप तिला सांगतोय, जर तू काही खाल्लं नाहीस तर आम्ही सुद्धा काहीच खाणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव. मग त्यावरती प्रतिमा म्हणते, मी सुद्धा कॉफी पिणार नाहीये आणि त्यामुळे तू आता खाल्लंच पाहिजेस. काहीही झालं तरी खाल्ल्याशिवाय तुझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये. असं ज्या वेळेला अस्मिताला हे दोघं बोलत असताना अचानकपणे अर्जुन, सायली, चैतन्य या तिघांची एंट्री झालेली बघून अशा अवस्थेमध्ये चैतन्यला बघून सगळ्यांना धक्का बसलाय. काय झालं, कसं झालं, सगळेजण विचारतायत आणि त्यावरती मग आता प्रताप म्हणतोय, काय रे, तुम्ही काय मारामारी करून आलात की काय? म्हणजे ही अवस्था चैतन्याची. यावरती अर्जुन म्हणतो, मग काय अवस्था चैतन्याची ही आता कशामुळे झाले विचार? अगं, हे दोघं जण गेले होते तिकडे. चैतन्य सगळी घटना सांगायला लागतो. तो सांगायला लागतो, आम्ही त्या म्हणजे साईट मॅनेजरकडे गेलो होतो. ज्या वेळेला साईट मॅनेजरकडे गेलो होतो आणि त्याच वेळेला साईट मॅनेजरने आता आमच्यावरती हल्ला केला. म्हणजे तो असं काही करेल असं आम्हाला बिलकुल वाटलं नव्हतं खरं तर, पण तरी सुद्धा हा सगळा प्रकार घडला आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने अचानकपणे या गोष्टी समोर आल्या. असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते, पण अर्जुन, तुला कसं कळलं? तू कसा काय तिकडे पोहोचलास? यावरती लगेचच आता अर्जुनला, तुम्ही फोन केला होतात का? यावरती चैतन्य म्हणतो, नाही, हे तर खरं मला सुद्धा आश्चर्याचंच वाटत होतं. म्हणजे खरं तर आम्ही अर्जुनला फोन नाही केला, म्हणजे तेवढा आम्हाला वेळच नव्हता की आम्ही फोन करू किंवा हे करू. पण अर्जुन तिकडे पोहोचला आणि अर्जुनने पोहोचून आता आम्हाला तिथे मदत केलेली होती. असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसलाय की अचानकपणे अर्जुन तिकडे पोहोचला कसा? काय झालं? आणि त्यानंतर मग आता इकडे प्रताप सांगायला लागतो, अर्जुन, तू कसा गेलास? अर्जुन म्हणतो, मला उगाच सिक्स सेन्स वाटायला लागला. प्रताप म्हणतो, बघितलंस, असंच असतं. ज्या वेळेला आता इकडे तू बाहेर असतोस ना, तेव्हा सायलीला सुद्धा असंच काहीतरी होतं. त्यामुळे तिच्यावरती चिडणं वगैरे जरा बंद कर. इकडे तोपर्यंत प्रिया घाबरले. रमेश पकडला गेलाय ही बातमी महिपत नागराज यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे म्हणून धावत पळत तिने आता इकडे महिपत आणि नागराज या दोघांना कॉल करायचं ठरवलंय. महिपतच्या मोबाईलवरती ती आता कॉल करते आणि महिपतच्या मोबाईलवरती कॉल करून लगेचच ती आता इकडे विचार करत आहे की काय त्यांना सांगायला लागते. महिपतच्या मोबाईलवरती कॉल करून ती बोलायला लागते, हे बघा, रमेश पकडला गेलाय. आता काही खरं नाहीये. त्या रमेशने जर का तोंड उघडलं तर तुम्ही काहीच करू शकणार नाहीये. महिपत म्हणायला लागतो, नागराज शेठ, रमेश पकडला गेला यासारखी दुसरी दुर्दैवाची गोष्टच नाहीये. म्हणजे मुळातच काहीही झालं ना तरी सुद्धा मी पण जाईन आणि तुम्ही पण 12च्या भावात जाल. त्यामुळे जरा जपून जपून जे काय करायचं ते करा. त्याची सुंदरीला सांगा. इकडे प्रिया सांगते, सगळा गडबड होईल. म्हणजे जर का आपण या सगळ्यामध्ये आता अडकलो तर काही खरं नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये आता रमेशने थोबाड उचकटायला नाही पाहिजे. आता हे दोघं जण घाबरले. इकडे आता सायली सगळ्यांना तिथे घडलेला प्रकार सांगत असताना अचानकपणे प्रियाची तिकडे एंट्री झाली. प्रियाला पाहिल्यावरती अर्जुनला आता धक्का बसलाय की दरवेळेला जेव्हा या कामांसाठी आम्ही बाहेर जात असतो आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला ही आता असते तरी कुठे? म्हणजे आता नक्की ह्यांचं चाललंय तरी काय? असं आता त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू आहे. आणि त्याच वेळेला मग आता इकडे अर्जुन म्हणतो, थोडंसं मला बाहेर जायचंय, मला थोडं काम करायचं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते, कुठेही अर्जुन बाहेर जायचं नाहीयेस. यावरती तो म्हणतो, मम्मा, असं करू नकोस, आम्ही सावंतांना भेटून येतो आणि सावंतांना या सगळ्यामध्ये जे काही आहे ते सगळं आता सांगून येतो. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सायली सांगायला लागते की मी पण येते. अर्जुन म्हणतो, नाही नाही, तू कशाला येतेस? यावरती सायली म्हणते, असं कसं, मला तिकडे यायलाच पाहिजे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, मग बघितलंस ना प्रत्येक वेळेला काय घडतं ते. प्रत्येक वेळेला जेव्हा आता तू इकडे असतेस ना तेव्हा म्हणजे तू इकडे असतेस ना तेव्हा
तू मला कामावर जायला नको म्हणतेस तेव्हा माझी काय अवस्था होते. चैतन्य म्हणतो हो हो, या बाबतीत मात्र आता मी अर्जुनच्या साईडने. पण तरी सुद्धा सायली काही ऐकत नाही. तिघं जण आता इन्स्पेक्टर सावंतांकडे अस्मिताच्या केसच्या संदर्भात बोलायला निघालेले आहेत. तोपर्यंत मात्र आता इकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये काही संशय आलेलेच आहेत. अर्जुन डोक्यामध्ये विचार करतोय की नाही, ही प्रिया नक्की गायब कुठे होते हे शोधून काढलं पाहिजे. सचिनला सुद्धा संशय आलेला आहे आणि सचिन या सगळ्यामध्ये आता इकडे सॅमची पर्स चेक करतोय. ज्या वेळेला तो आता इकडे साक्षीची पर्स चेक करतोय आणि त्याच वेळेला साक्षीची पर्स चेक करत असताना अचानकपणे आता त्याच्यामध्ये चाकू भेटल्यावरती त्याला मोठा धक्काच बसलाय आणि त्यानंतर मग आता इकडे तो विचार करतोय नक्की काय झालंय, ही चाकू घेऊन कुठे गेली होती. त्याच वेळेला प्रेक्षकांनो इकडे आता प्रतिमा अस्मिताला घेऊन बेडरूम मध्ये आले आणि तू आता कसलाही विचार करू नको, छानपैकी आता आराम कर असं तिला म्हणायला लागलेली आहे. ज्या वेळेला आता इकडे अस्मिता आपल्या रूम मध्ये येते पण अस्मिताच्या डोक्यामधून विचार जात नाहीयेत आणि ती विचार करते काय करू, सचिनला फोन करून कळवू का, सचिनला सांगू का काय प्रकार घडला ते. नाही, सचिनला सांगणं हे मला गरजेचं वाटतंय कारण आता तो या बाळाचा बाबा आहे. त्याला हे जाणण्याचा अधिकार आहे की नक्की माझ्यासोबत काय घडलं होतं. असं म्हणत ती आता विचार करते आणि ताबडतोब सचिनला कॉल करण्यासाठी मोबाईल काढते. इकडे सचिनच्या हातामध्ये चाकू आहे, तो थोडासा भांबावलेला आहे. त्याला काही कळायला मार्ग नाहीये की नक्की काय चाललंय आणि त्याचमुळे तो आता फोन घेतो. अस्मी, खूपच छान वाटतंय, तू मला कॉल केला होतास असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते हे बघ, मी सहज काही कॉल केलेला नाहीये. मी या कारणासाठी तुला कॉल केला होता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी. मुळातच आता इकडे तुला एक गोष्ट सांगायची आहे, माझ्यावरती एक बाईने हल्ला केला. यावरती तो म्हणतो काय बोलतेस. मग आता इत्थंभूत घडलेला प्रकार लगेचच आता इकडे सांगायला लागतो सचिनला. ती सांगायला लागते. सचिनला आता डाऊट आलाय की अस्मिताच्या पर्समध्ये इथे आता एक चाकू आणि या चाकूमध्ये काय सत्य दडलेलं असेल. तो जरा संभ्रमातच पडलाय. सायली अर्जुन पोलीस स्टेशनला आलेत आणि रमेशने काही तोंड उघडलं का असं इन्स्पेक्टर सावंतांना विचारतायत. त्यावरती इन्स्पेक्टर सावंत म्हणतात नाही, अजून तरी काही नाही तोंड उघडलंय, बघूया काय बोलतोय ते. सायली म्हणते त्यांनी तोंड उघडणं खूप महत्वाचं आहे, त्याशिवाय आपल्यासमोर सत्य येणार नाहीये असं ज्या वेळेला सायली आता बोललेली आहे त्यावेळेला इकडे नागराज आवाज ऐकतोय. महिपत त्याला म्हणतोय काय चाललंय काय. नागराज शेठ, पोलिसांचं बोलणं ऐकून तुम्हाला काय मिळणार आहे असं म्हटल्यावरती यावरती नागराज म्हणतो मी पोलिसांचं बोलणं ऐकतच नाहीये, मुळातच मला आता सायलीचा आवाज येतोय. यावरती आता महिपत म्हणायला लागतो काय सायलीचा आवाज. यावरती तो म्हणतो हो, सायली इथे आली आणि नक्की तिचं काय चाललंय हे मला कळलं पाहिजे म्हणून जरा आवाज घेतोय. आणि त्यावरती मग तो आता हवालदाराला बोलवतो. हवालदाराला बोलवल्यावरती ताबडतोब आता इकडे हवालदार येतो आणि त्यावरती त्याला लगेचच नागराज सांगतो हे बघ, एक काम कर, इकडे आता एक मुलगी आलेली आहे, ती मुलगी काय बोलते, कुणाशी बोलते, कसं बोलते हे सगळं येऊन आता मला सांगायचं आणि लवकरात लवकर मला येऊन सांगायचं आणि तरच तुला आता बक्षीस मिळेल असं म्हटल्यावरती तो लगेचच गेलाय. सायली आता सगळं सांगते आणि ती अस्मिताच्या केसबद्दल चर्चा करते आणि ती सांगते त्या रात्री आमच्याकडे एक बाई आली होती. हो, ती बाई होती, मी तिचा हात पकडला, त्यावेळेला ती बाई मला दिसली आणि त्याच बाईला आता मात्र मी म्हणजे पकडलं होतं आणि ती पळाली. दार कसं उघडं होतं, काय उघडं होतं हे काही कळत नाहीये. अर्जुन म्हणतो मागच्या वेळेला दगडफेक झाली होती त्यावेळेला आम्ही गेटच्या इथे CCTV कॅमेरे बसवून घेतले होते आणि त्या CCTV कॅमेऱ्याचं आता इकडे फुटेज तुम्ही पाहू शकता. त्या CCTV कॅमेऱ्याचं फुटेज दाखवल्यावरती पोलीस ते फुटेज पाहत आहेत आणि त्याच वेळेला इकडे सगळा घडलेला प्रकार आता हवालदार येऊन सांगतोय. हवालदार येऊन हे सगळं सांगत असताना ताबडतोब मग आता नागराजला समजते की हे सगळं साक्षीचंच काम आहे, साक्षीनेच हा सगळा प्रकार आता घडवून आणलेला आहे. प्रेक्षकांनो आता इकडे नागराज लगेचच महिपतला सांगतोय बघितलंस, अरे त्या प्रेग्नेंट अस्मिताला मारण्यासाठी कुणी हे सगळं केलं असेल. म्हणजे काही कळायला सुद्धा आता मार्ग नाहीये की हे सगळं कुणाचं काम असेल. मला खरंच काही कळत नाहीये की हे सगळं कुणी केलं असेल, काय केलं असेल. आता इकडे लगेचच विचार आलाय तो म्हणजे इथे आता महिपतच्या डोक्यामध्ये की हे सगळं साक्षीने केलं असेल का, साक्षीला समजलं असेल का की अस्मिता ही सचिनची बायको आहे. नाही नाही, तिने जर का हा सगळा प्रकार केला असेल ना तर मात्र हे सगळं महाभयंकर आहे. म्हणजे तिला समजवायला पाहिजे मला
की हे सगळं तू जे काही करती आहेस ते चुकीचं आहे. असं म्हणत तो आता कसं सांगू साक्षीपर्यंत, कसं पोहोचू साक्षीपर्यंत असा विचार करत आता तिथे बसलेला आहे. तोपर्यंत साक्षी महिपतला भेटायला आले आणि ती विचार करते जाऊ की नको जाऊ आज, जाऊ की नको जाऊ आज. मग ती आता एंट्री करते आणि ती सांगते महिपत शिकरे यांची आता मी वकील आहे. त्यावरती आता हवालदार सांगतो तुम्ही एक काम करा, तोंडावरचं मास्क काढा. ती सांगते मला ना धुळीची ॲलर्जी आहे, मी तोंडावरचं मास्क काढू शकत नाहीये. यावरती तो म्हणतो नाही मॅडम, नियम हे नियम असतात, तुम्हाला तोंडावरचं मास्क आता काढायलाच लागेल. असं म्हटल्यावरती मग आता तिचा नाईलाज झाल्या प्रेक्षकांनो आणि आता ती मास्क काढून त्याला दाखवते. त्याला दाखवल्यावरती मग आता तो सांगतो ठीक आहे, एंट्री करा आणि आतमध्ये जा. असं म्हटल्यावरती ती आता एंट्री करते. एंट्री करून ती आतमध्ये जायला निघणार, पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुन आणि सायली या दोघांना ती पाहते. सायली आता तिला पाहते आणि आता ती लगेचच खोकते आणि बाहेरच्या बाहेर निघून जाते. त्यावरती अर्जुन म्हणतो काय झालं, म्हणजे आता तुला कसला संशय आलाय. यावरती ती म्हणते काही नाही, हल्ली ना माझं डोकं असंच चालतं, सतत डोक्यात संशय येतात. अर्जुन म्हणतो तेच तर, मग असंच तर होतं, मी नेहमी हेच तर करतो. सायली आता विचार करत असते घरी आल्यावरती की काय नक्की, म्हणजे ती तिथे तो विषय सोडून देते. पण आल्यावरती ती विचार करते की जे डोळे मी पाहिले होते ते डोळे कुणाचे होते तिला काही कळ आणि त्याच वेळेला ती विचार करते दार तर मी नीट लावलं होतं, मग अस्मिताईसाठी दार कुणी उघडलं. यावरती आता इकडे आलेला आहे अर्जुन, कसला विचार करतेस बायको. यावरती मग ती सांगायला लागते ऐका, मी तर दार लावलं होतं, दार कुणी उघडलं ती विचार करते. आणि अजून म्हणजे नागराज काका या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे बघा ना प्रॉपर्टीसाठी त्यांनी हे सगळं केलं असा आपला प्राथमिक अंदाज आहे. मग जर का त्यांनी आता प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलं असेल तर त्यानंतर त्यांनी आता प्रॉपर्टीसाठी काहीच प्रयत्न केले नाही का, असं मला तुम्हाला विचारायचं आहे. यावरती तो म्हणतो का नाही केले, आहे ना प्रिया बसलेली. प्रिया आता बसलेली आहे. म्हणजे बघ मी प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा असा विचार केला की आता आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेला आपण कामासाठी बाहेर पडलो या केसच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी, त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला प्रिया गायब होती. मग ती कुठे होती, कशी होती, हे तर आपल्याला सगळं आता कळलंच पाहिजे ना. मुळातच या सगळ्यामध्ये ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की प्रियाचं वरती लक्ष ठेवणं. त्यावरती सायली म्हणते काम करूया का, प्रियाचा मोबाईल जर का पाहिला तर तीच साक्षीची मदत करते आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल ना. ते काही नाहीये, मी आता प्रियाचा मोबाईलच घेते आणि त्याच्यानंतर मग आता तिचा मोबाईलमध्ये चेक करते. अर्जुन म्हणतो तुला काय हे इतकं सोपं वाटतं का की ती तुझा मोबाईल तुला देईल आणि त्यानंतर तू चेक करशील. यावरती ती म्हणते ते कसं करायचं, काय करायचं, हे सगळं सगळं मी आता पाहते, त्याची तुम्ही चिंताच करू नका. असं म्हणत ताबडतोब ती आता किचनमध्ये आले. प्रिया किचनमध्ये काहीतरी करते. सायली तिच्यावरती चिडले, तू काय करतेस किचनमध्ये. यावरती लगेचच ती सांगायला लागते काय म्हणजे तुमचाच तर आता नियम आहे ना, तुमच्याच नियमाचं पालन करते. यावरती ती म्हणते कसला नियम, काय नियम. यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते कसला नियम म्हणजे काय, नंतरच जेवायचं सगळं झाल्यावरती हा तुमचा नियमाचं मी पालन करते, असं प्रिया म्हणायला लागते. त्यानंतर सायली म्हणते मोबाईल दे तुझा. त्यावरती प्रिया आता थोडीशी गडबडलेली आहे. माझा मोबाईल तो कशासाठी, पप तिची आता सुरू झाले. त्यावरती सायली म्हणते मोबाईल देतेस की पोलिसांच्या हवाली करू, मग तू मोबाईल देशील. यावरती प्रिया आता तो मोबाईल देते. सायली तो मोबाईल चेक करते, याच्यामध्ये काही साक्षीचे कॉल डिटेल्स आहेत का ते सुद्धा पाहते. पण नशिबाने प्रियाच्या नशिबाने तिने ते कॉल डिटेल्स सगळे आता डिलीट केलेले असतात. सायली तो फोन देते आणि ठीक आहे आत्ता तरी काही नाही सापडलं, पण यापुढे काही सापडलं तर मात्र तुझी काही खरी नाहीये प्रिया, असं ती म्हणायला लागते. मग त्यानंतर इकडे आता प्रिया विचार करते नाही नाही, या सायलीपासून जरा मला सावधच राहायला पाहिजे, ही जरा अतिच करती आहे. नशीब मी फोन कॉल सगळे डिलीट केले होते, असा ती विचार करते. त्यानंतर ती ताबडतोब साक्षीला फोन करते आणि इथेच आता प्रिया खूपच मोठ्या ह्याच्यामध्ये अडकणार असते. प्रिया आता साक्षीला फोन करते आणि हे बघ साक्षी, तुझ्यामुळे करता करता मी आता वाचले. तू मला या सगळ्यामध्ये जर का अडकवलंस ना तर मात्र लक्षात ठेव, तू पुन्हा आता सायलीच्या समोर येऊ नको. ती सायली खूपच हुशार आहे आणि तुला आता अडकवायला ती काही कमी करणार नाहीये, ही गोष्ट मात्र आता तू लक्षात ठेव. असं म्हणत तिने आता ताबडतोब तिला तू इकडे येऊ नकोस पुन्हा असं सांगितलेलं आहे. आणि पुन्हा जर का इकडे आलीस तर मात्र गाठ माझ्याशी आहे,
तू तर अडकशील पण मी सुद्धा या सगळ्यामध्ये अडकेन असं म्हणत तिने आता बरोबर रीतीने तिला मॅनेज केलेलं आहे. बरं हे सगळं घडत असताना तोपर्यंत मग आता ती फोन ठेवून आत जाते. इकडे आता महिपतला मुद्दामच डिवचण्यासाठी सांगितलेलं आहे ते म्हणजे नागराजने की काय रे कोण गेला असेल बरं त्या बिचाऱ्या अस्मिताच्या जीवावरती उठायला. अस्मिताच्या जीवावरती उठणारी कोण व्यक्ती असेल मला तर काही कळतच नाहीये. म्हणजे बघायला गेलं तर आता म्हणजे प्रेग्नंट बिचारी तिला कोण हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय. यावरती महिपत म्हणतोय तुला काय करायचंय, तुला काही करायची गरज नाहीये नागराज. म्हणजे कसं आहे ना तुला इतका पुळका कधीपासून यायला लागला अस्मिताचा त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीचा. तुला पुळका येण्याची काही गरज नाहीये. हे बघ ते पोलीस आणि ते बघून घेतील काय करायचं आहे ते. तू चिंता करू नकोस असं म्हणत तो आता विचार करतोय की काय केलं असेल ह्या साक्षीने, काही केलं असेल का, काय करू त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू आहे. इकडे तोपर्यंत अर्जुन सायलीच्या अॅनिव्हर्सरीची प्लॅनिंग चालू आहे. सगळेजण डेकोरेशन करतायत आणि थट्टा मस्करी चालू आहे. प्रताप फुलांचं डेकोरेशन करतोय आणि प्रताप म्हणतोय की आता प्रतिमा तुला आठवतंय का, लहानपणी तुला फक्त फुलांचं डेकोरेशन आठवायचं. यावरती सायली अर्जुन वरतून हे सगळं पाहतायत. प्रतिमा म्हणते मला काही आठवत नाहीये पण असेल कदाचित. यावरती आता इकडे सांगायला लागते प्रताप की म्हणूनच तुझी ही आवड लक्षात घेऊन पूर्णाईने तुझ्या आता वाढदिवसाला एक रोपटं लावायची आणि त्याची फुलं तुलाच मिळायची. यावरती मग आता रविराज सांगायला लागतात मग काय अजूनही ही प्रथा चालूच आहे बरं का. बरं तोपर्यंत अर्जुन सायली आपल्या बड्डेचं जे आपल्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीचं जे काही डेकोरेशन चाललंय ते छानपैकी बघतायत, एन्जॉय करतायत आणि दोघं जण खूपच खुश आहेत. बरं हे सगळं चालू असताना अस्मिता म्हणते तो केक झाला का, दे इकडे. मी त्याच्यावरती छानपैकी हॅप्पी ॲनिव्हर्सरी अर्जुन आता असं लिहिते. आणि त्यानंतर इकडे हे दोघं जण पाहत आहेत अजूनही चैतन्य येणं बाकी आहे आणि तितक्यात चैतन्याची एंट्री झालेली आहे. आणि त्यानंतर चैतन्य तिकडे आलाय. हे दोघं जण एकमेकांच्या सोबतीने आता इकडे काय घडलं होतं आणि काय नाही हे आता सगळं आठवत आहेत. कशा पद्धतीने कामं वाटून घेतली आणि प्रत्येकाचं काम आता हे किती अवघड आहे याची आता त्या दोघांना पूर्णपणे कल्पना आलेली आहे. चैतन्य आल्यावरती प्रताप आता त्याच्यावरती चिडतोय काय रे तू फक्त काय आता इथे केक खायला आलास का. तो म्हणतो सॉरी म्हणजे लवकर यायचं होतं पण जरा उशीर झाला. प्रताप म्हणतो चल ये डेकोरेशन करायला. मग आता चैतन्य डेकोरेशन करायला येतो. त्याची नजर वरती जाते. आपण ज्यांच्यासाठी इतकं डेकोरेशन करतोय ते तर बघा वरती आता मज्जा करत बसलेले आहेत आणि हे दोघं जण एकमेकांच्या डोळ्यामध्ये रममाण झालेले आहेत. आणि इतकंच नाही तर आत्तापर्यंत 8 दिवसात जो काही बदल झालाय तो आता प्रत्येकासाठी अवघड होता. प्रत्येकाचं काम अवघड आहे हे मान्य करून एकमेकाला मिठी मारून आपले रोल स्विच करत आहेत.